वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 7व्या दिवशी शेतकरी आणि वाहन चालकांना डिझेल मिळण्यासाठी भर उन्हात रांगांमध्ये उभं राहण्याची वेळ आली आहे। सरकारकडून मुबलक प्रमाणामध्ये डिझेलचा साठा असल्याचा दावा केला जातो, मात्र डिझेलचा ठणठणाट असल्यामुळे शेतकऱ्यांवरती केले जाणारे साठेबाजीचे आरोप शेतकऱ्यांनी फेटाळले। सरकारने आपली यंत्रणा लावून साठेबाजी करणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे। 4-5 दिवस झाले आम्ही कॅना घेऊन यायला लागलो, तर डिझेल होते आम्ही कॅना घेऊन आलतो, आता ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहोत आम्ही। डिझेल मिळायला लागले नाही, शेतीचे कामच चालू नाही आहेत ना, डिझेल नाही येत। जवळपास 80 ते 82 पेट्रोल पंप आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये आहेत, त्यामधल्या एकाही पेट्रोल पंपामध्ये मुबलक असं डिझेल उपलब्ध नाहीये। आणि शेतीचे कामं सध्या आता येत्या 15 दिवसांमध्ये पेरणीचं काम सुरू होत आहे आणि त्यातपूर्वी या ठिकाणी शेतीचे मशागतीचं काम सुरू असल्यामुळं शेतकऱ्याला त्याच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल मिळत नाहीये। तर आता या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये डिझेल नाही आणि यांत्रिकी काळ आलेला आहे, ट्रॅक्टरचा काळ आलेला आहे आणि जर डिझेल नसेल तर शेतकऱ्यापासून बैल नाहीत, तर नाईलाजानं शेतकऱ्याला आता स्वतः ते वखर आहे ते आपल्या खांद्यावरती घेऊन ती शेती करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आता पेरणी आली, आपली हळद लावायची, लोकांनी वावरं नीट करायचे, डिझेल भेटत नाही, काहीच नाही। कोण्या पंपावर गेलं की संपलं डिझेल। सरकार मध्ये भरपूर डिझेल आहे आपल्याला, मग कुठे कोणाजवळ आहे सांगा तुम्ही? कोण्या पंपावर? हे पंपावरले देत ना आम्हाला। मग मी आता हिंगोली जिल्ह्यातला आहे, पण डिझेलसाठी इथं मी आता हिंगोली जिल्हा पार करून इकडे आलेलो आहे। बरं, तर माझं म्हणणं काय आहे, ट्रॅक्टरवाले इथं कॅनी घेऊन आलेले इथं। आता हे कॅनी घेऊन इथं लाईन मध्ये लागायचं, कॅनी मध्ये लागून बी कॅनी घेऊन बी इथं तुम्ही 1,500 डिझेल देता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।